ज्या गुरुने दुःखाचा शोध घेण्यासाठी सुखाचा संसाररूपी जीवनाचा त्याग करून आपणा सर्वांना आत्मदीप भव स्वयंदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःचा दिवा स्वतः लावा, सोबतच शांततेचा आणि मानवतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध. त्याचप्रमाणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबक गौरी नारायणी नमोस्तुते या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये चराचरात व्यापून उरलेले भगवान पांडुरंग परमात्म्याचं इथं स्मरण करून आज या महाराष्ट्र भूमीला एक नव्हे तर दोन सुपुत्र अर्पण करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब, त्याचप्रमाणे स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले आणि या आईवडिलांचं असं देखणं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या सुपुत्राने लढा दिला, ज्या सुपुत्राने अहोरात्र संघर्ष केले, ते म्हणजे आज पहा 33 कोटी देवाची अनेक मंदिरे जरी असली, ज्या देवाचं एकही मंदिर नसताना तुमच्या आज इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये ज्या माणसाचं देवापेक्षाही स्थान हे अढळ आहे, ते म्हणजे आपणा सर्वांचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एक वडील ऐसे ठाये तया नाम धर्म ठेवी ते सर्व, म्हणजे बापानं सुरू केलेला राज्यकारभार हा असाच अविरत सुरू ठेवावा, तो वाढवावा, त्यासाठी अहोरात्र संघर्ष करणारे तुम्ही आम्ही आज म्हणतात किंवा म्हणजे आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीवर आणि या भारताच्या भूमीवर असंख्य असे योद्धे होऊन गेले की जगावं कसं मरावं कसं असे अनेकांनी सांगून गेले ते. पण मला आज असं सांगायचं वाटते, मी काय तुम्ही काय, आज इथं बसणारा प्रत्येक माणूस काय आणि घरी बसणारा माणूस काय, प्रत्येकाला मरणाची भीती आहे आणि जगातली सगळ्यात अप्रिय गोष्ट जर कोणती असेल तर ते म्हणजे मृत्यू. आज जर पाहिलं तर 95 वर्षाचा म्हातारा जरी हॉस्पिटलमध्ये गेला आणि तो डॉक्टरला म्हणते की अजून 5 वर्ष काढायची आहे, म्हणजे त्या 5 वर्षात ते काय दिलेलं आपल्याला माहित नाही, पण मरणाची भीती आहे सगळ्यांना वाटते, ही वस्तुस्थिती आहे. तर तुम्हाला सांगते की मरण मृत्यू हे डोळ्यासमोर आले तरी स्वतःचे डोळे फुटले तरी त्या मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून त्या मृत्यूलाही आपल्या समोर झुकवणारे, त्या मृत्यूलाही आपल्या समोर शरण आणणारे स्वराज्याचे दगदगता अंगार म्हणजे स्वराज्याचे दाखले झाले छत्रपती संभाजी महाराज यांना सुद्धा आजच्या या दिवशी मी स्मरण करते. त्याचप्रमाणे आपल्या या महाराष्ट्रातील आरक्षणाची जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे कोल्हापूर संस्थानचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. इथला प्रत्येक माणूस हा शिकला पाहिजे, सुशिक्षित झाला पाहिजे, म्हणून शिक्षणाचे महत्त्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले. त्याचप्रमाणे मला इथं आजोबांनी बोलण्याची संधी दिली तेव्हा मला असं सांगायचं वाटते की एक काळ असा होता की स्त्रियांनी इथं काय बाहेर काय घरात सुद्धा बोलण्याचा अधिकार नव्हता, पण मी आज इथं तुमच्या समोर बोलत आहे. एक शायर असा सुंदर वाक्य म्हणतो की जेव्हा बालपणी बाल्यावस्थेत म्हणतात बचपन में तुम कुछ नहीं जानती चुप बैठ चुपचाप, बचपन में तुम कुछ नहीं जानती कुछ लोगों ने कहा बैठ चुपचाप, जवानी में तुम कुछ नहीं जानती तू बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कुछ लोगों ने कहा अब जानकर तुम क्या करोगी तुम कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. आज जर आपण बघितलं तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून वावरत असताना दिसत आहे. आज जर तुम्ही इथे बघितलं तर इथं पुरुषांची संख्या कमी आहे आणि स्त्रियांची संख्या जास्त आहे. आज आपण बघितलं तर स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. आपण बघितलं तर ऑटो रिक्षापासून तर थेट पायलट पर्यंत आणि ऑटो रिक्षापासून थेट पायलट पर्यंत, आरोग्य सेविकेपासून थेट मेडिकल ऑफिसर पर्यंत आणि घरातला मिक्सर दुरुस्ती करण्यापासून चांद्रयान 3 यामध्ये सुद्धा महिलेचा सहभाग आहे. या सर्वांचं श्रेय जर कोणाला जात असेल तर त्यामध्ये त्यांचं सुद्धा स्मरण आजच्या या दिवशी मला आवर्जून करावं असं वाटते. मला असं वाटतं की स्त्रियांचा आवाज हा इतका बुलंद झाला पाहिजे, इतका बुलंद झाला पाहिजे की ते घरातली नाही तर आज मुख्यमंत्र्यांची लाठी बन जाईल. त्याचप्रमाणे आज मी आपल्यासमोर बोलत आहे, मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे, शिक्षणाचा महान संदेश
त्याचप्रमाणे संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असा महामंत्र देणारे महाकारुणिक तथागत भगवान महाकारुणिक परमपूज्य विश्वभूषण भारतरत्न बोधिश्रेष्ठ द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा आज मी स्मरण करते. आज आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत. शिक्षक दिनानिमित्त आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे तत्वज्ञ महाराजकारणी म्हणजे जर कोणी असेल तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना सुद्धा आज मी प्रथम त्रिवार अभिवादन करते. त्याचप्रमाणे शिक्षक दिनानिमित्त ज्यांनी मला घडवलं ते म्हणजे माझे सर्व गुरुजन वर्ग यांना सुद्धा शिक्षक म्हणजे जर सांगायचं झालं तर शिकवता आकाशाला गवसणी घालण्याचं जर सामर्थ्य कोणामध्ये असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक. अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग जर कोणी असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक. काटेपरी वाटेवरून फुलापरी वाटेवर नेतानाचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते म्हणजे आपले शिक्षक. माणूस जीवनात असं म्हणतात, पण मला हे वाक्य चुकीचं वाटते की यशस्वी पुरुषाच्या मागे हा स्त्रीचा हात असतो, यशस्वी स्त्रीच्या मागे हा पुरुषाचा हात असतो. पण मॅडम मला हे असं सांगावं वाटतं की हे वाक्य चुकीचं आहे. यशस्वी माणसाच्या मागे, यशस्वी स्त्रीच्या मागे हा कोणत्या पुरुषाचा ना स्त्रीचा हात नसून हा त्यांच्या शिक्षकांचा हात असतो. त्याचप्रमाणे आज शिक्षक दिन म्हटलं, पण कधी कधी असं म्हणतात की काळा रंग हा अशुभ मानला जाते. आज मी काळ्या रंगाचेच कपडे घालून आहे आणि आम्ही सुद्धा काळ्या रंगाच्या साड्या घालून आहे. आपण जर पाहिलं तर धर्मव्यवस्थेमध्ये देखील काळ्या रंगाला अशुभ मानले जाते. पण मी असं म्हणते की काळा रंग हा निर्मितीचा रंग आहे. जर पांढरा डाग पाहून जर कोणी म्हणत असेल वा सो ब्युटिफुल व्हॉट इज द क्लायमेट ब्रो, तर समजा तुमचा अर्थ डोक्यावर पडला. कारण पांढऱ्या ढगापेक्षा जेव्हा पांढऱ्या ढगामध्ये जेव्हा काळे ढग दाटून येतात तर तेव्हा सगळ्यात जास्त जर आनंद, जगातला सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला होत असेल तर ते म्हणजे शेतकऱ्याच्या अवलादीला. मी शेतकऱ्याची अवलाद आहे. काळा रंग हा निर्मितीचा आहे, कारण ह्याच काळ्या रंगावर जेव्हा शिक्षक शिकवतो ना तेव्हा अनेकांचे आयुष्य घडत असते. तेव्हा कुठलाच रंग हा शुभ नसतो आणि कुठलाच रंग हा अशुभ नसतो, हे आपण जाणलं पाहिजे. आज आपण एवढं सुशिक्षित झालो, पण आजही आपल्या समोर जर काळी मांजर गेली ना तर आपण दोन पावलं मागे घेतल्याशिवाय राहत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे आज शिक्षक दिनानिमित्त जर बोलायचं झालं तर संत कबीर असे म्हणतात की गुरु ऐसा चाहिए जैसे सूप सुबह. संत कबीर असे म्हणतात की गुरु ऐसा चाहिए जैसे सूप सुबह, साथ साथ तो बनिए तोता उड़ जाए. म्हणजे गुरुजन असे असले पाहिजे की जर एखादा विद्यार्थी म्हटला तर त्याच्यामधल्या सगळ्या निरर्थक गोष्टी हा बाहेर काढणारा आणि सार्थक गोष्टी हा आत्मसात करणारा असा गुरु असला पाहिजे. आणि मला माझ्या प्रत्येक वाटेवर असेच गुरुजन वर्ग लाभलेले आहेत. तुम्हाला सांगतो, एखाद्या व्यक्ती जर गुरुचा अपमान करत असेल तर मी त्या व्यक्तीबद्दल तर काही बोलणार नाही, पण जीवनात तुम्ही कधी पहा जर एखादा खूप भला मोठा माणूस झाला, मोठ्या डिग्रीवर जरी असला, मोठ्या पोस्टवर जरी असला, पण त्याच्या समोर जर त्याचा शिक्षक उभा राहत असेल तर त्याचं नतमस्तक झाल्याशिवाय तो राहणार नाही. आणि हाच खरा गुरुचा आदर आहे असं मला सांगायचं. आजच्या या शिक्षक दिनी आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, त्याचबद्दल मला शेवटी मला आणखी एक गोष्ट राहून गेली. आपण म्हटलं तर बायकोसोबत जर आपलं पटत नसेल, नवऱ्यासोबत जर आपलं पटत नसेल, जर डायव्होर्स झाला असेल तर कोणी म्हणू शकते की हा माझा एक्स पती आहे, एक्स वाईफ आहे. पण शिक्षकांना कधी तुम्ही ऐकलंय नाही, कधी आपण असं म्हटलं आहे की हे एक्स टीचर आहात म्हणून? कारण शिक्षकांना एक्स हा कधी लागूच शकत नाही आणि तो लागणार सुद्धा नाही. मला असं सांगायचं वाटते की आज जर वकील चुकला तर भले मोठं सगळ्यात मोठा काय होईल, एखाद्याची केस हरेल तो एकाच कुटुंबाचं नुकसान होईल. इंजिनियर जर कुठं चुकला तर एका बिल्डिंगचं नुकसान होईल. डॉक्टर कुठं चुकला एकच जण एक पेशंटचा जीव जाईल. पण तुम्हाला सांगतो मित्र, जर शिक्षक कुठं चुकला ना एक काय अख्खी पिढी बरबाद होऊन जाते. म्हणून शिक्षक कुठं चुकला नाही पाहिजे, एवढं मला सांगायचं. या शेवटचे म्हणजे जाताना मला दोन शब्द आमच्या गुरुजनाबद्दल बोलायचं आहे की जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे हम कर्जा जिनका,
जिंदगी गिरवी रखकर भी ना चुका पाएंगे हम कर्ज जिनका, माँ ही नहीं माँ के बराबर गुरुजनों का भी है उतना ही महान दर्जा। भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था, भगवान को भी भगवान बनने के लिए गुरु का ही ज्ञान काम आया था। माँ ने 2 मिनट थाम कर कहा चलो, पर चलना कहा है, ये तो हमारे गुरुजनों ने ही हमें वेळ बोलते आणि आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करते आणि पुनश्च शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथे थांबते. धन्यवाद.